प्रार्थना. ईश्वरेच्छेचं जीवनातलं स्थान काय ह्याचं चिंतन करत असताना त्या अनुषंगानं येणाऱ्या प्रार्थनेचं प्रयोजन काय हा प्रश्न मनात उभा राहिला. आणि मग प्रार्थना म्हणजे काय इथपासून विचारांचा प्रवाह सुरू झाला. ज्ञानदेवांच्या विचार संपदेवर शब्दकळेवर चिंतन करत असताना प्रार्थना आणि पसायदान हे नातं किती अपरिहार्यपणे मनात साकारलेलं आहे ह्याची जाणीव झाली. ज्ञानेश्वरीचा वाग्यज्ञ मांडून विश्वात्मक देवाची पूजा केल्यानंतर मागितलेलं मागणं म्हणजे पसायदान. त्याचा आवाका, त्याचा अवकाश केवढं तरी भव्य आहे. पण आपल्यासाठी प्रार्थना म्हणजे काय? शुभम करोतु कल्याणम पासून बालवयात सुरू झालेले हे संस्कार पुढे काहीशा यांत्रिकपणेच चालू राहिलेले दिसतात. आणि त्यानंतरच्या काळात संकटात ईश्वराची आळवणी करण्यापलीकडे ह्या प्रार्थनेचा विचार आपण करतो असं वाटत नाही. माझ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला आणखी कोणाची तरी मदत हवी आहे. माझी समस्या मी सोडवू शकत नाही. माझे आप्तस्वकीयही मला मदत करू शकत नाही, कारण तेही माझ्याच बरोबर माझ्याच परिस्थितीत आहेत. म्हणून मी बाहेर कुठेतरी आधार शोधत आहे आणि तो मला तुझ्यात सापडला आहे, अशी सर्वसाधारणपणे मनाची धारणा असते. दैनंदिन जीवनात नित्यनैमित्तिक समारंभात केल्या जाणाऱ्या प्रार्थनासुद्धा एक रिच्युअल म्हणून, कर्मकांड म्हणून केल्या जातात. मनाला बरं वाटतं म्हणून केल्या जातात. प्रार्थनेनं मनाला सामर्थ्य मिळालं असं वाटतं, किमान आधार मिळाला असं वाटतं, ह्यात काही शंकाच नाही. किंबहुना वर्तमानातील त्या घटनेच्या परिणामांच्या विचारापासून मनाला क्षणभर तरी विसावा मिळतो. काहीतरी आश्वासक घडेल अशी आशा वाटते. समजा प्रार्थना विशिष्ट उद्देशानं केलेली नसेल तर रोजच्या या प्रार्थनेनं भविष्यातली संकटं टळतील, किमान त्यांची तीव्रता कमी होईल असा विचार असतो. प्रार्थनेच्या सामर्थ्याच्या गोष्टीही आपण लहानपणापासून ऐकतो. अगदी कुऱ्हाड पाण्यात पडलेल्या लाकूड तोड्याच्या गोष्टीपासून प्रार्थनेमुळे घडलेल्या चमत्कारापर्यंतच्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. प्रार्थनेचं सामर्थ्य त्यांनी ठसवलेलं असतं. आणखी एक समजूत काढण्याची पद्धत असते. सगळे उपाय थकले, आता फक्त प्रार्थनाच आपल्याला तारू शकेल. अस्वस्थ मनाला हा एक दिलासा असतो. त्यातूनही प्रार्थना करूनही अपेक्षित परिणाम दिसला नाही तर आले देवाजीच्या मना, ही ओळ मनाची समजूत काढायला असतेच. आणखी एक कारण प्रार्थना सफळ न होण्याचं दिलं जातं की मनापासून श्रद्धेनं केलेल्या प्रार्थनेचंच फळ मिळतं. ह्या संबंधातली एक काहीशी विनोदी गोष्ट आपल्याला माहिती आहे. कड्यावरून पाय घसरून पडून कसंबसं हातावर लोंबकाळणाऱ्या माणसाला खालची खोल दरी दिसते आहे. आसपास कुणी नाही. भयानं व्याकुळ होऊन तो देवाला आळवतो आहे. मला वाचव अशी देवाची प्रार्थना करतो आहे. देव उत्तर देतो, माझ्यावर विश्वास श्रद्धा आहे ना, मग दे सोडून हात आणि मार उडी. तेव्हा तो माणूस म्हणतो, देवा तुझ्यापेक्षा वरचं कुणी नाही का? ह्यातला विनोदाचा भाग सोडला तरी आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला भावेल, पचेल, रुचेल अशी चाळवणी करत असतो, हे खरंच आहे. आणि हे सगळं जरी खरं असलं तरी मोटके निमिषभरी का होईना प्रार्थना मनाला शांत, ताणरहित, आश्वस्त जगात घेऊन जाते, यात शंकाच नाही. मध्यंतरी मी माझ्या आवडत्या प्रार्थना लिहून काढल्या होत्या. त्या सुखी सगळ्यांना ठेव देव राया या बाळपणीच्या निरागस प्रार्थनेपासून पसायदानापर्यंत काही प्रार्थना आहेत. पोटा पुरता पसा पाहिजे हे गदिमांचं गाणंही मला एक सुंदर प्रार्थनाच वाटते. मनाला सुखद, आश्वस्त प्रेरणा देणाऱ्या या प्रार्थना आहेत.
तरीसुद्धा प्रार्थना म्हणजे काय आणि ती कशी असायला हवी ह्याबद्दलचा माझ्या मनातला संभ्रम पूर्णपणे दूर होत नाही. कर्म करत राहणं आणि देवाच्या अस्तित्वाचं भान ठेवणं हीच प्रार्थना असं सांगणाऱ्या गोष्टी आपण ऐकतो. सतत नामस्मरण चिंतन प्रार्थना करत राहणाऱ्या नारद मुनींनी एकदा भगवान विष्णूंना विचारलं, तुमचा सगळ्यात लाडका श्रेष्ठ भक्त कोण? भगवंत आपलंच नाव घेणार अशी त्यांची खात्री होती. भगवंतांनी त्यांना जवळ बोलवलं. पृथ्वीवरच्या एका शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याकडे बोट दाखवून भगवंत म्हणाले, तो बघ. नारद मुनी अस्वस्थ झाले. भगवंता असं का असं विचारू लागले. तेव्हा सतत कार्यमग्न राहून माझं नामस्मरण करणारा आणि दिवस संपताना माझी मनापासून प्रार्थना करणारा तो माझा श्रेष्ठ भक्त आहे असं भगवंतांनी सांगितलं. हजारो वर्षांपासून माणूस प्रार्थना करत आला आहे. आकाशातल्या न समजणाऱ्या ढगा विजेच्या कडकडाटापासून झाडाडोंगरांची प्रार्थना करत तो प्रतिकात्मक मूर्तींची प्रार्थना करायला लागला. कृष्णाच्या बाळपणीची गोष्ट गोवर्धन पूजेची अशीच आहे. पाऊस देणारा तो गोवर्धन असं कृष्णाने सांगितल्यामुळे गोकुळवासियांनी त्याची पूजा केली. त्यामुळे इंद्र चिडला. त्यावर्षी भयंकर पाऊस झाला. त्यापासून संरक्षण करण्यासाठी कृष्णाने गोवर्धनाचीच प्रार्थना करायला सांगितली. कृष्णाच्या करंगळीबरोबर सगळ्यांच्याच काठ्यांनी गोवर्धनाला उचललं. सगळ्यांच्याच प्रार्थनेची आणि प्रयत्नांची शक्ती एकवटली आणि सुरक्षिततेच्या भावनेनं मन शांत झाली. प्रार्थना केल्यामुळे मार्ग सापडतो, गोंधळलेलं मन शांत होतं अशी आपली समजूत आहे. अर्जुनाने काय केलं? हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपजला असे मनी तो तुझ्या वाक्या वाचूनी न जाये आणिक असंच म्हणू लागला. आधी युद्धच करणार नाही असं म्हणाला. श्रीकृष्णाने सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण म्हणून फटकारल्यानंतर हे झुंज नव्हे प्रमादू असं म्हणणाऱ्या अर्जुनाच्या मनात आणखीनच संभ्रम निर्माण झाला. मग तो म्हणू लागला, आम्हा काय उचित ते मला कळत नाहीये, कारण मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. आणि नंतर त्यांनी श्रीकृष्णाची आळवणीही करायला सुरुवात केली. तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, संकटात रक्षण करणारा तूच आहेस आणि म्हणून मी म्हणतो आहे की उचित काय आम्हा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. अशा या धनुर्धर अर्जुनाचं, जो जाहला असे दुःखे जर्जरू अशा अर्जुनाचं वर्णन जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू उन्हामध्ये तापलेला पर्वत वणवला असं केलेलं आहे. आणि तेव्हा तो श्रीकृष्णरूपी महामेघ त्याच्याकडे वळला. आता तो उदार महामेघ वर्षेल, तेने अर्जुनाचळू निवेल आणि मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. नवी विरुडी उन्मेषाची. ज्ञानाचा नवा अंकुर म्हणजे काय? मला एकदम असं वाटलं, प्रार्थनेची ही फलश्रुती हवी. पूर्वीचं सगळं जळून गेलं पाहिजे. मनातल्या इच्छा, वाटणारी आशा, निराशा पूर्णपणे लयाला गेल्या पाहिजे. हे केव्हा होतं? जेव्हा वास्तवाचं स्वरूप इतक्या तीव्रतेने सामोरं येतं. युद्ध जिंकण्याची तयारी आणि खात्री असली तरी युद्ध म्हणजे केवळ शस्त्रास्त्रांनी लढणं नव्हे, आप्त स्वकीयांशी लढायचं आहे. त्याचं दुःख आहे, कुलक्षय होणार आहे, कुलधर्म नाश पावणार आहे, राज्य सुख लोभानी हे महत्पाप माझ्या हातून घडणार आहे. हे सगळं वास्तव जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर आलं तेव्हा अर्जुनाच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला आणि त्याच्या लक्षात आलं की उचित अनुचित मला कळत नाहीये. मी मोहानं ग्रासलो आहे, दुःखाने मला घेरलं आहे, मी माझी निर्णय घेण्याची शक्ती गमावून बसलो आहे आणि यातून मला आता हा श्रीकृष्णच तारणार आहे. त्याची प्रार्थना करणं हा एकमेव उपाय आता माझ्यासमोर आहे. अशा वेळी प्रार्थना हे आहे त्या परिस्थितीपासून दूर जाण्याचं
किंवा ती डोळ्याआड करून काही आधार शोधण्याचं साधन राहत नाही. परिस्थितीचं भान येतं, नवी जाग आल्यासारखं अवलोकन घडतं, अतिशय तीव्रतेने दुःख संकट मनाला भिडतं. तेव्हा जी प्रार्थना घडते तिच्यामध्ये ती दुःख संकट जळून जातात आणि उन्मेषाची नवी विरुडी फुटते. प्रार्थना घडावी लागते. त्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्या स्वतःच्या आयुष्यातूनच यावी लागते. बाहेर कशाचा आधार शोधायला गेलं तर त्याचा उपयोग फक्त मनाला काही क्षण त्या परिस्थितीचा विसर पाडण्यापुरता, तिच्यापासून सुटका झाल्यासारखं वाटण्यापुरता होतो. दैनंदिन आयुष्यामध्ये आपण ह्या ऊर्जेचा वापर अनेक गरज नसलेल्या गोष्टींसाठी करत असतो. मुख्यतः मनोव्यापारांच्या बाबतीत तर हे सततच घडत असतं. त्या ऊर्जेचा अयोग्य अवास्तव ठिकाणी होणारा व्यय थांबवला तर जीवनातल्या प्रश्नांना घटनांना आपण जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकू आणि मग जी प्रार्थना घडेल ती वेगळीच असेल. आपल्यामध्येच असलेल्या आत्मस्थित ईश्वराबद्दल बोलताना पातंजल योगामध्ये पुढे त्या ईश्वराचा प्रणव म्हणजे ओंकार हा वाचक आहे, ते त्याचं नाव आहे असं म्हटलेलं आहे. तस्य वाचकः प्रणवः. ओम या शब्दाने ईश्वराचा निर्देश होतो. हा ओम प्रणवरूप आहे. प्रकर्षेण नवनवः प्रणवः. नवनवीन होत राहणाऱ्या या प्रणवरूप ओंकाराचं नाव ईश्वराला देण्यात आलं आहे. पण या प्रणवरूप ओंकाराचा विशेष असा आहे की ओम या शब्दाने वृक्ष, पृथ्वी, पाषाण, मूर्ती अशी कुठलीच परिचित वस्तू निर्देशित होत नाही. अशा प्रकारच्या कुठल्याही प्रतीकाशी त्याचं नातं जोडलेलं नाही. त्यामुळे ओंकाराने निर्देशित होणारा ईश्वर नित्य नवीन आहे. आपल्यातील क्लेश, कर्म, विपाक, आशय यांचा स्पर्श न झालेला आहे, पण आपल्यातच आहे. त्याचं अवधानपूर्वक अवलोकन, ध्यान हीच त्याची प्रार्थना आणि ती नित्य नवीन आणि सर्जनशील असते. हजारो वर्षापूर्वी रचलेली संस्कृतमधली एक प्रार्थना आहे. मनःशांती आणि त्या अनुषंगाने येणारी जगातली शांती हीच आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे उमगलेल्या महात्म्यानं ती लिहिली असावी. शांतिमंत्रच आहे तो. ऐहिक सुबत्तेला माणसाच्या जीवनात एवढं महत्त्वाचं स्थान मिळण्यापूर्वी व्यावहारिक यशापयशावर त्याचं जीवन अवलंबून असण्याच्या आधीच्या काळात देश, धर्म, जातींनी मानव समूहामध्ये द्वेषाचं बीज पेरण्यापूर्वीच्या काळात ही प्रार्थना लिहिली गेली असावी. सूर्य, चंद्र, तारे, स्वर्गात देवदेवता स्वस्थ असोत. स्वस्ति प्रजाभ्या परिपालयंता न्यायेन मार्गेण महिम महिषा. पृथ्वीवर मानव आणि इतर प्राणी शांततेत नांदोत. लोका समस्ता सुखिनो भवंतु. काले वर्षतु पर्जन्यः. एक दुसऱ्याला दुखवणारं कृत्य आमच्या हातून न घडो. देशोयम क्षोभरहिता. एकमेकांना सांभाळत मदत करतच आमचं जीवन व्यतीत होऊ दे. योग्य ते करण्याची, योग्य तसं वागण्याची सुबुद्धी आम्हाला लाभो. आमच्या प्रार्थनेमध्ये ओठावर आणि हृदयात शांतीचा वास असो. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शांतिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मंगलं भवतु. सर्वे भवन्तु सुखिनः, मा कश्चित् दुःखभाग भवेत्. कुठेही स्वतःचा एकट्याचा विचार नाही. विचार फक्त आपल्या सर्वांचा आहे. सर्वांसाठी शांती, सर्वांना सुबुद्धी, सर्वांना ज्ञान आणि सर्वांना साक्षात्कारी आनंद ह्याची मागणी आहे. संस्कृत भाषेच्या नादसौंदर्यामुळे एकत्रपणे म्हटली गेली की त्या कंपनांनी अंगावर रोमांच उभे राहतात. संपूर्ण जीवन सर्वांगानं समृद्ध करत योग्य प्रकारानं जगणं हीच एक मोठी प्रार्थना आहे. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला योग्य स्थान देत त्या अनुषंगानं येणारे क्लेश, कर्म, विपाक आणि आशय बाजूला सारत
आपल्यातल्या ईश्वराला प्रकट व्हायला संधी मिळाली तर हे जीवन हीच एक प्रार्थना बनून जाते. कारण प्रार्थना त्या पवित्रतेची असते आणि आयुष्यातील निखळता, आनंदमयता अतिशय पवित्र असते. अशी पवित्रता असू शकते का? कुठल्याही प्रतीकामध्ये, देवतेमध्ये, देवळामध्ये न शोधता ती आपल्या मनाला स्पर्श करू शकते का? आपणा सर्वांना ती भेटणं शक्य आहे का? ह्यालाच देव म्हणायचं का? खरोखरच याचा शोध घ्यायचा असेल तर आपलं मन अतिशय शांत, नीरव असायला हवं. त्याची आंदोलनं, विचारांची, प्रतिक्रियात्मक जगण्याची थांबायला हवी. तेव्हाच अशी प्रार्थना घडेल. कधी कधी अशी प्रार्थना होतेही. विचारांपासून मुक्त, शब्दाविना रिक्त असं शांत मन प्रार्थना करत असतं आणि त्या शांततेत, गूढ गंभीरतेमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातात. पण हे व्हावं लागतं, घडावं लागतं. आपलं मन मात्र लगेच त्याचा फायदा घेतं आणि उत्तरं शोधण्यासाठी प्रार्थना करू लागतं. मग तो आयुष्याचा एक यांत्रिक भाग बनून जातो. ती प्रार्थना राहत नाही. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून आमच्या संत महात्म्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. पण आमचे क्लेश तसेच आहेत, विकार कायम आहेत. द्वेष, राग, लोभ जात नाहीत. ऐहिक व्यावहारिक यशासाठी चाललेली जीवघेणी स्पर्धा तशीच आहे. अनेक प्रार्थनांमधलं काव्य, अर्थ, नादमयता आणि त्यानं काही क्षण मिळणारी शांती ह्यातच आपण हरवून जातो. मोठमोठ्या संत सज्जनांनी समाजाला प्रबोधनासाठी काही प्रार्थना सांगितल्या. साध्या साध्या मागण्या केलेल्या या प्रार्थनांमध्येही आपल्याला अचानक थांबवणारी, विचार करायला लावणारी ओळ आढळते. दी रामदास स्वामींच्या कोमल वाणी दे रे राम या मधुर आळवणीमध्ये अशाच काही ओळी आहेत. विद्या वैभव दे रे राम असं म्हटल्यानंतर पुढे रामदास म्हणतात, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम. पुढच्या काही पदांनंतर ओळ येते, अलिप्तपण तू दे रे राम, आणि त्याच्यानंतर मजविण मज तू दे रे राम. हे प्रत्येक सूत्र अर्थगर्भ आहे. भगवंताची आळवणी, प्रार्थना सांगताना आमचे हे संत सज्जन गुरु हळूच आम्हाला आमच्या मनाच्या संकुचित परिघातून बाहेर काढू पाहतात. विश्वाच्या पटलाकडे पहा, मनाच्या अथांग पसाऱ्याकडे पहा असं सांगतात. मज विण मजला जाणल्यानंतर जी प्रार्थना घडेल ती अपूर्व असेल, विलक्षण असेल. ती ऐकणारा, प्रसाद देणारा कुणी राम वेगळा नसेल. मज न कळे ते दे रे राम ही ओळ वाचल्यावर मला अ प्रेयर बाय अन अननोन सोल्जर या प्रार्थनेची आठवण झाली. प्रसिद्ध कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांच्या वी द पीपल पुस्तकाच्या प्रस्तावनेत ही सापडली. I asked God for strength that I might achieve. I was made weak that I might learn humbly to obey. अशा ओळींनी सुरू होणारी ही कविता शेवटी म्हणते, I asked for all things that I might enjoy life. I was given life that I might enjoy all things. I got nothing that I asked for, but everything I had hoped for. Almost despite myself, my unknown prayers were answered. I am amongst all men most richly blessed. ज्ञानदेवांनी मागितलेल्या पसायदानाचा अर्थ तरी आम्हाला कुठे समजतो आहे. आम्ही ते अर्थ न बुजवणे ठाये गीत सुखची ऐको अशा पातळीवरच ऐकतो. या भूमंडलावर ईश्वरनिष्ठांची मांदियाळी नांदावी अशी इच्छा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे. शेकडो वर्षापूर्वी या तेजस्वी योग्यांनी आमच्यासाठी त्या विश्वात्मक देवाकडे मागणं मागितलं आहे. खळांची व्यंकटी सांडून त्यांना सत्कर्म करण्याची बुद्धी दे असं म्हणताना हे खळ माझ्यातच आहेत हे आमच्या लक्षात येतं आहे का?
हे माझ्यातील फळं दुसऱ्यांना त्रास देतात, तसं ते मला स्वतःलाही रुद्ध करतात. ते चोरी, दरोडेखोरी, हत्या करत नसतील, पण स्वार्थीपणाने वागतात. दुसऱ्याचा हेवा द्वेष करतात, स्पर्धा करतात, तुलना करतात, एकमेकांना दुखावतात आणि स्वतःही दुःखी होतात. सत्कर्मात रत होणं म्हणजे फक्त दानधर्म, देवपूजा करणं नव्हे, हे आम्हाला शाब्दिकरित्या नक्कीच माहिती आहे. पण हेतुकपणे कर्म न करता, कर्मफळाची अपेक्षा न ठेवता, संकल्परहित मनाने विहित कर्म करत राहणं हे आम्हाला तत्वतः पटलं तरी प्रत्यक्षात तसं वागणं सामान्य माणसाला शक्य नाही. असं म्हणून ज्ञानदेवांच्या प्रतिभेला आम्ही नमस्कार करतो. पसायदानाची गोडी अवीट आहे याचाच आनंद उद्भवतो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ओवीचा हा भाग तर मला सगळ्यात सुंदर प्रार्थना वाटते. आपलं जीवन हे परस्पर संबंधावरच अवलंबून आहे. विश्वातील सर्व पदार्थ चेतन अचेतन परस्परांशी अस्तित्वात्मक संबंधाने जुळलेले आहेत. योग शब्दाची उकल करून सांगताना पु य देशपांडे यांनी म्हटलं आहे, योग हा शब्द युज धातूपासून तयार झाला आहे. युज म्हणजे जोडणं, जुळणी करणं, नाते रूपाने वर्तत राहणं. आपण आहोत याचा अर्थ आपण आणि आपणाहून अन्य असे सर्व काही परस्परांशी जुळलेले आहोत. आणि हे जुळलेलं नातं हाच आपल्या आहेपणाचा अर्थ आहे. पण आपण तर आपल्या अस्तित्वाला लढाईचं स्वरूप दिलं आहे. जीवांचं मैत्र जुळवण्याऐवजी आपण आपल्या अस्तित्वाची ढाल करून नेहमीच प्रत्युत्तर देण्याच्या, प्रतिकार करण्याच्या अभिनिवेशानंच जगत असतो. आणि त्याशिवाय प्रगती होणार नाही असं त्याचं समर्थनही करत असतो. अपंगांच्या पळण्याच्या शर्यतीचं वर्णन आपण वाचलं असेल. शर्यत सुरू झाली. शारीरिक व्यंग असलेली ती 8-10 मुलं जीवाच्या कराराने आपापल्या ट्रॅकवर पळू लागली. मध्येच त्यांच्यापैकी एक मुलगा पडला. पुढे जाणाऱ्या इतर मुलांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि क्षणभरही विचार न करता जणू एकत्र निर्णय घेतल्यासारखं ते सगळेजण मागे वळले. आपल्या दोस्ताला त्यांनी उठवलं, दोघांनी त्याचा हात धरला आणि मग सगळ्यांनी परत पळायला सुरुवात केली. आदिवासींच्या खेड्यात मुलांना शिकवायला गेलेल्या कार्यकर्त्यांना एक असाच अनुभव आला. झाडाखाली टोपलीभर फळं ठेवून त्यांनी मुलांना लांब उभं केलं आणि पळत जाऊन जो पहिल्यांदा टोपलीपर्यंत पोचेल त्याला टोपलीतली सगळी फळं मिळतील असं सांगितलं. शर्यत सुरू झाली. त्या मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि मगच पळायला सुरुवात केली आणि सगळेजण टोपलीपर्यंत एकदमच पोचले. परवा एक इराणियन शॉर्ट फिल्म पाहिली. एक वयस्कर माणूस वॉकर घेऊन रस्ता ओलांडण्यासाठी उभा आहे. पादचाऱ्यांसाठी हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर त्यांनी चालायला सुरुवात केली. त्याच्या हातातल्या लोंबकळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत काही फळं, टोमॅटो आहे. इतरांनी झपाट्याने रस्ता क्रॉस केला. हे गृहस्थ वॉकरसहित शेवटी हळूहळू चालले आहेत. सिग्नल बदलायला अजून वेळ आहे. पण रस्त्याच्या मध्यावर आल्यावर त्यांच्या हातातली फळांची पिशवी सुटून सगळी फळं सगळीकडे विखुरली. काय करावं हे न कळून ते रस्त्याच्या मध्यावरच उभे आहेत. वाकून फळं गोळा करणं त्यांना शक्य नाही. सिग्नल बदलायला 12 सेकंद आहे. पलीकडे वाहनांची रांग उभी आहे. वाहन चालक या प्रकाराकडे काहीशा त्रस्त मुद्रेने पाहत आहे. शेवटी फळं तशीच सोडून वॉकर घेऊन त्यांनी चालायला सुरुवात केली आहे. इतक्यात उभ्या असलेल्या वाहनातून एक जण उतरतो आणि त्याच्या मागोमाग इतरही उतरतात. त्या म्हाताऱ्याची फळं गोळा करू लागतात. पिशवीत भरून धडपडत पलीकडे पोचलेल्या म्हाताऱ्याच्या हातात देतात. सिग्नलजवळ उभ्या असलेल्या पोलिसांनीही तो सिग्नल आणखी काही सेकंद लांबवला आहे. फिल्मचं नाव आहे हेजिटन्सी. अशा प्रकारचं मैत्र आमच्या रोजच्या नेहमीच्या जीवनात असायला हवं अशी ही प्रार्थना आहे. आमच्यामध्ये खरं तर हे आहे,
पण व्यवहारात हे चालणार नाही, हे यशाच्या आड येतं, यानं मनुष्य जातीची प्रगती होणार नाही, अशा सबबीखाली ह्याबद्दलचा विचार कागदावरच राहतो. स्वधर्म सूर्य जगाला दिसण्यासाठी कुठल्या दुरिताच्या तिमिराचा नाश ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे? पुण्यरूप पाप आणि पापरूप पाप या ज्ञानदेवांच्या कल्पनेचा धांडोळा आपण काही दिवसांपूर्वी घेतला होता. खलं जसे आपल्यापेक्षा वेगळे आहेत अशी आपली कल्पना आहे ना, तसंच पाप करणारी माणसं वेगळीच आहेत. त्यांचं पाप दूर करण्यासाठी आपण ही प्रार्थना म्हणत आहोत अशी आपण आपल्या मनाची समजूत करून घेतली आहे. पण हे सगळं माझ्यातच आहे आणि ज्ञानदेवांसारखा संन्यस्त योगी ह्या दुरिताच्या तिमिराचा नाश व्हावा म्हणून पसायदान मागत आहे. अशा दुरिताच्या तिमिराचा नाश होऊन जे स्वधर्माचरण घडणार आहे, त्यामुळे ज्याला जे पाहिजे ते, जो जे वांछील ते ते मिळणार आहे. कारण मग ते वांछणं सर्वांसाठी असणार आहे. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शांतिर्भवतु, सर्वेषां मंगलम भवतु अशा स्वरूपातच असणार आहे. जीवनातील यश, ऐहिक सुबत्ता, व्यावहारिक चतुरपणा, स्पर्धा यांनाच महत्त्व देऊन सवडीनं प्रार्थनेसाठी हात जोडायचे का जीवनातल्या ह्या प्रत्येक गोष्टीलाही योग्य ते स्थान देऊन आयुष्य हीच त्या पवित्रतेची प्रार्थना बनवायची? ह्याचा मार्ग ज्ञानदेव आपल्याला दाखवत आहेत. ह्या मार्गावरून चालताना आपल्याला ह्याच मार्गाने पुढे गेलेल्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटणार आहे. आणि हे ईश्वरनिष्ठ म्हणजे चालते बोलते कल्पवृक्ष, चिंतामणींची गावं, अमृताचे समुद्र आहेत. ह्या गोष्टी पसायदानामध्ये कल्पनेत राहत नाही. हे सगळं माझ्या श्रोत्यांना किंबहुना सर्वांना मिळो अशी प्रार्थना ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करत आहे. डाग नसलेल्या चंद्रासारखे, ताप न देणाऱ्या तेजस्वी सूर्यासारखे, दुःखाचा लवलेश नसलेलं सुखी जीवन असणारे सज्जन आम्हा सर्वांचे सोयरे होवोत. त्या सज्जनांची सुखाची व्याख्या वेगळीच आहे. किंबहुना सर्व सुखी हो असंच हे मागणं आहे. आमच्यासाठी ज्ञानदेवांनी मागितलेला हा प्रसाद आहे. भजिजो आदिपुरुषी, आदिपुरुषाला नमस्कार करून आम्हाला या जीवनरूपी प्रार्थनेची सुरुवात करायची आहे.